हा विकासाचा भाग झाला. आता आपण थोडंसं विदर्भातल्या राजकारणाकडे वळूया. आत्ताच निवडणुका संपलेल्या आहेत. काही ठिकाणी महापौर बसले आहेत, काही ठिकाणी आपण बघतोय की अजूनही प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चालूच आहे. नागपूरचं म्हणायचं झालं तर नागपूर महानगरपालिकेमध्ये दरवेळी असा ट्विस्ट का असतो? राजीनामे घेतले जातात का? असं होतंय काय? राजकीय आहेस का? नाही, खूप आधीपासूनच तुम्हाला चर्चेत राहायला आवडतं असं आहे का? नाही, नागपूरमध्ये असं आहे की नागपूर कारण भारतीय जनता पार्टीचं आता जसं बघितलं तर देवेंजी असल्यामुळे नितीनजी असल्यामुळे फार मोठं केंद्र आहे. प्रत्येक गोष्टीचं इथे दखल मीडिया, छोट्या छोट्या गोष्टीची दखल मीडिया राज्यातली आणि देशातली मीडिया घेत असते आणि म्हणून कुठेही कोणती चूक झाली नाही पाहिजे. आणि नगरसेवकांना थोडं धाकात ठेवण्याकरता त्यांचे राजीनामे घेऊन ठेवले की तुम्ही काही चुकीचं बोलले, तुम्ही चुकीचं वागले किंवा तुम्ही व्यवस्थित काम केलं नाही तर तुमचा राजीनामा, तुमचं नगरसेवक पद जाणार. ते त्याच्यामध्ये एक भीती राहिली पाहिजे, त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे या दृष्टिकोनातून सगळ्यांचे राजीनामे घेतलेले, बाकी दुसरं काही नाही. भंडाऱ्यामध्ये देखील आपण बघितलं. भंडाऱ्याची निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता ओव्हरऑल या पालिकेमध्ये? नगर परिषदेमध्ये भंडारा जिल्ह्यात आमचे 4 नगर परिषदा होते आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 होते. तर भंडारा असणार, तुमसर असणार, पवनी असणार किंवा साकोली असणार. इथे आमचा तसा बघितला तर परफॉर्मन्स चांगला आहे. 2 जागेवर आमचे नगराध्यक्ष निवडून आले, 4 जागेवर आमचे उपाध्यक्ष निवडून आले, सर्वात जास्त नगरसेवक आमचे निवडून आले. आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आज 1 नंबरचा पक्ष हा भारतीय जनता पार्टी झाला. तर या निवडणुका राजकीयदृष्ट्याही फार महत्त्वाच्या होत्या. कुठेतरी जिथे भारतीय जनता पार्टी 3ऱ्या नंबरचा पक्ष होता तिथे 1ल्या नंबरचा पक्ष होण्यास किंवा या निवडणुकीमुळे सगळ्या म्हणजे विरोधी पक्षाला आणि मित्र पक्षाला माहीत झालं की या दोन्ही जिल्ह्यामध्ये ताकद भारतीय जनता पार्टीची आहे. तर निश्चितच या सगळ्या दृष्टिकोनातून ही निवडणूक आमच्यासाठी फार महत्त्वाची होती.